साईबाबांना महाराष्ट्रात नाही तर जगभरात मध्ये सुद्धा खूप मानलं जातं. अनेक जण त्यांचे भक्त मंडळी आहे आणि अशाच भक्त मंडळी आपल्या भावनेपोटी, श्रद्धेपोटी अनेक साईबाबांना वेगवेगळे भोग दाखवले जातात. तर आज आपण शिर्डीमध्ये साईबाबांना 7 नंतरची आरती झाल्याच्या नंतरनं संध्याकाळचा जो प्रसादाचा भोग दाखवला जातो, अगदी आज आपण त्याच पद्धतीने त्या प्रसादाची थाळी इथे बनवून घेणार आहे. बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे आणि साधी सोपी आहे. तर कशी बनवायची हे आपण पुढे बघणारच आहे. मराठी मूवी जीवन चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण शिर्डी साईबाबांसाठी नैवेद्याची थाळी इथे बनवणार आहे. कशा पद्धतीने बनवली जाते, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ असतात ते सुद्धा आपण इथे बनवताना बघणार आहे. रामनवमीपासून शिर्डी साईबाबांचा उत्सव भरवला जातो. प्रत्येक वर्षी ही परंपरा साईबाबांनी चालू केलेली आहे, तेव्हापासून ती आजपर्यंत चालूच आहे. आणि ह्या वेळेस अनेक जण नैवेद्याची थाळी म्हणून त्यांचा आवडता जो संध्याकाळची 7 वाजताची जी आरती होते आणि तेव्हा हा प्रसाद दाखवला जातो, अगदी त्याच पद्धतीने आपण ही प्रसादाची थाळी इथे बनवून घेणार आहे. तर थाळी शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ओम साईराम अशी कमेंट मात्र नक्की करा. तर चला पटकन आपल्या रेसिपीकडे वळूया. पिठलं बनवण्यासाठी इथे आपण हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि जिरी घेतलेली आहे. पिठलं आपल्याला किती तिखट बनवायचं त्यानुसार तुम्ही इथे मिरच्या कमी जास्त करू शकता. लसूण मात्र आपल्याला यामध्ये थोडासा जास्त घालायचा, त्यामुळे पिठल्याची चव जी असते ती चांगली लागते. अर्धा चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. अर्धा चमचा मीठ घालायचं आणि पाणी न घालताच आपल्याला हा मिरचीचा खरडा इथे वाटून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकताय पाणी न घालता आपण वाटून घेतलेले. तेल मात्र आपल्याला इथे थोडंसं जास्त लागणार आहे. एक मोठी पळीभर मी तेल घालून घेतलेले. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी घालून थोडीशी तडतडली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे आणि कढीपत्ता घालून कांदा हलकासा असा आपल्याला इथे शिजून घ्यायचा. कांदा शिजेपर्यंत पाणी आपण इकडे गरम करायला ठेवलेलं आहे पिठल्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता कांदा थोडासा तेलामध्ये चांगला शिजला गेलेला आहे. आणि त्यानंतरनं इथे हिरव्या मिरचीचा जो आपण खरडा करून घेतलेला आहे तो खरडा आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदा आणि मिरचीचा खरडा तेलामध्ये चांगला इथे परतून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकताय कांदासुद्धा चांगला परतला गेलेला आहे आणि खरडासुद्धा चांगला परतला गेलेला आहे. अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा हिंग घालून आपल्याला हे 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतरनं त्यामध्ये कोथिंबीर घालायची. परत एकदा मी कच्चा कढीपत्ता घातलेला आहे, त्यामुळे कढीपत्त्याचा वास चांगला येतो. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि 1 मिनिटभर आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं. त्यानंतरनं 1 वाटीभर आपण इथे बेसन घेतलेले. आता इथे तुम्हाला बेसन पिठलं किती बनवायचं त्यानुसार तुम्ही इथे पीठ कमी जास्त करू शकता. बेसन पीठ आपण इथे घालून घेतलं की बेसन पीठ आपल्याला चांगलं इथे भाजून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकताय जेव्हा आपण घातलं होतं तेव्हा ते एकदम कोरडं होतं. भाजल्याच्या नंतरनं ओलसर झालेलं आहे आणि एकदम मोकळं सुटसुटीत असं आपलं बेसन पीठ इथे झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः 5-6 मिनटं इथे मला बेसन पीठ मिडियम गॅसवरती भाजण्यासाठी लागलेलं आहे. तर बेसन पीठ पहिलं चांगलं भाजून घ्यायचं, त्यामुळे पिठल्याची चव जी असते ती खूप खमंग लागते. तर बेसन पीठ भाजून झाल्याच्या नंतरनं इथे आपण गरम करायला ठेवलं होतं पाणी. गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. इथे गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आणि पिठलं आपण घट्ट बनवणार आहे, कारण घट्ट का बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ इथे चांगलं हलवून घ्यायचं. इथे आपण एकदम पाणी घालायचं नाही, कारण आपण गरम पाणी घालत असल्यामुळे पिठल्याला इथे काही आळणार नाही किंवा ते वातडसुद्धा होणार नाही. पाणी घालून घेतलं की पिठलं चांगलं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटभर बारीक गॅसवरती पिठलं इथे शिजून घ्यायचं.
5 मिनिटानंतर आपल्याला परत एकदा त्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल घालून घ्यायचं. परत एकदा पिठलं चांगलं हलवून घ्यायचं. तर इथे पिठलं जे आहे ते कढईला चिटकत नाही आहे किंवा उलटण्याला सुद्धा चिटकत नाही. त्याचा असा गोळा बनला जातो आहे, म्हणजे पिठलं आपलं इथे चांगलं शिजलं गेलेलं आहे. तेल घातल्यामुळं आपण परत एकदा 2 मिनिटभर झाकण ठेवणार आहे. तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये आपल्याला पिठलं थापून घ्यायचं आहे त्या ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पिठलं खाली चिटकत नाही. इथे आपण पिठलं 2 मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय अजिबात कढईला पिठलं चिटकलेलं नाही आहे. पिठलं आपलं इथे चांगलं शिजलं गेलेलं आहे. त्यानंतरनं ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये पिठलं घालून घ्यायचं आणि उलथण्याने असं चांगलं सपाट आपल्याला इथे करून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला पिठल्याच्या वड्या जास्त जाड किंवा जास्त पातळ न कापता अशा मीडियम कापून घ्यायच्या आहे. त्यामुळे इथे जास्त पातळ पसरायचं नाही पिठलं. सगळीकडून हाताने जरासं असं त्याला चौकोनी तुम्हाला आकार देता आला तर आकार देऊ शकता, कारण वड्या मग आपल्याला व्यवस्थित कट करता येईल. हाताने जरासा पिठलं थापून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आणि साधारणतः 15-20 मिनटं आपल्याला पिठलं थंड करायला ठेवायचं. पिठलं थंड होईपर्यंत आपण इथे शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मीठ घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे आणि शेंगदाणे थोडेसे भाजून मी त्याची साल काढून घेतलेली. थोडंसं कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आणि लसूण तेलामध्ये आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा. त्यानंतरनं साल काढून घेतलेले शेंगदाणे सुद्धा आपल्याला तेलामध्येच भाजून घ्यायचे. भाजताना शेंगदाणे इथे आपल्याला घाई अजिबात करायची नाही, तर मीडियम गॅसवरती आपल्याला असा शेंगदाण्याचा वास सुटेपर्यंत खमंग असे शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपले इथे भाजून झालेले तुम्ही इथे बघू शकता. थोडा वेळ आपल्याला ते थंड करायला ठेवायचं. थंड झाल्याच्या नंतरनं आपल्याला मिक्सरचं इथे छोटं भांडं घ्यायचं आहे. आपल्याला चटणी किती तिखट पाहिजे त्यानुसार लाल तिखट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. लाल तिखट, मीठ, जिरी आणि लसूण घालून आपल्याला मिक्सरला सगळ्यात पहिलं फिरून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं. तर इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आवश्यकता वाटली तर थोडंसं तुम्ही तेल कोमट करून आपल्याला यामध्ये घालायचं. वाटून घेतल्याच्या नंतरनं सगळ्या शेवटी शेंगदाणे आपल्याला मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे इथे वाटून घ्यायचं, म्हणजे चटणी आपल्याला जास्त बारीक पण नाही होणार आणि जास्त मोठीसुद्धा होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता चटणी व्यवस्थित आपली इथे वाटली गेलेली आहे आणि त्यानंतरनं एका ताटामध्ये आपल्याला चटणी इथे काढून घ्यायची आहे. ज्या ताटामध्ये मी शेंगदाणे ठेवले होते त्याच ताटामध्ये मी काढून घेतलेले. थोडंसं कोमट करून मी तेल घेतलेलं एक छोटासा चमचा आणि हे तेल आपल्याला चटणीवरती घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेल व्यवस्थित चटणीला लागेल. तर इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. तोपर्यंत आपलं पिठलंसुद्धा इथे थंड झालेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला सुरीने पिठल्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आहे, कारण तुम्ही इथे पाहिलं असेल किंवा आजपर्यंत ही रेसिपी कोणीही दाखवली नसेल, तर ही रेसिपी अगदी याच पद्धतीने बनवली जाते. मी स्वतःच्या मनाने ही रेसिपी नाही बनवली, तर मी स्वतः ही कशी बनवतात ते साईबाबांसाठी नैवेद्याची संध्याकाळच्या 7ची थाळी ही मी पहिली पाहिलेली आहे आणि मग तुमच्याबरोबर मी ही थाळी शेअर केलेली आहे. तर इथे आपल्या वड्यासुद्धा पिठल्याच्या कट करून झालेल्या आहे. त्यानंतर आपण इथे ज्वारीची भाकरी बनवून घेणार आहे. आता पिठलं आणि शेंगदाण्याची चटणी म्हटलं की ज्वारीची भाकरी ही मऊ किंवा जाड अजिबात करायची नाही, तर ती पातळ करायची, कारण आपल्याला भाकरी जरासं अशी कडक कुरकुरीत करून घ्यायची. भाकरी इथे मी पातळ थापून घेतलेले. मीडियम गॅसवरती आपल्याला तव्यामध्ये भाकरी भाजून घ्यायची, म्हणजे ती चांगली कडक आणि कुरकुरीत होते. तर इथे चांगली टम फुगलेली आणि भाकरीसुद्धा आपली कडक झालेली आहे. थोडा वेळ आपण गॅस बंद करून तव्यावरती भाकरी तशीच ठेवणार आहे, म्हणजे भाकरी जरासा कडक होते. त्यानंतर आपण इथे साईबाबांसाठी नैवेद्याची आता थाळी बनवून घेणार आहे. तर एक गुळाचा खडा त्यामध्ये ठेवायचा. त्यानंतर 1 वाटी दूध आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. शेंगदाण्याची चटणी आणि
वड्या पाडून घेतलेल्या पिठलं आपल्याला इथे ठेवायचं आहे. मस्त अशी गरमागरम कडक भाकरी आणि कांदा आपल्याला बारीक चिरून ताटामध्ये ठेवायचा. तर अशाच पद्धतीने संध्याकाळची आरती झाल्याच्या नंतरनं बाबांसाठी प्रसादाचा भोग म्हणून अशी थाळी दाखवली जाते. ही त्यांची आवडती थाळी आहे आणि जेव्हा बाबा होते त्यांच्या साई चरित्रामध्ये ह्या थाळीचा उल्लेख केलेला आहे. थाळी